गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपल्या आजच्या सेशन मध्ये आपण रेस्टफुल वेब सर्व्हिसेस बघणार आहोत. लास्ट युनिट मध्ये आपण सोप सर्व्हिस बघितली. त्याचा फॉर्मॅट, मेसेज फॉर्मॅट, हेडर काय, ओके, सोप थ्रू डेटा कम्युनिकेशन कसं होतं ते आपण लास्ट युनिट मध्ये बघितलं. या युनिट मध्ये आपण रेस्टफुल वेब सर्व्हिस बघणार आहे. बेसिकली बघा, ज्या वेब सर्व्हिस स्टार्ट केलं त्या फर्स्ट लेक्चरला सांगितलेलं तुम्हाला की वेब सर्व्हिसचे बेसिकली दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द सोप वेब सर्व्हिस अँड सेकंड वन इज द रेस्ट सर्व्हिस, रेस्टफुल वेब सर्व्हिस. आता सोप होता तो प्रोटोकॉल होता. युजिंग प्रोटोकॉल वी कॅन कम्युनिकेट विथ each other, that is within client and server. And RESTful web services, आता त्यामधलं रेस्ट हा आर्किटेक्चर आहे. ओके, सो आता त्यामध्ये काय काय ते आपण बघणार आहोत. रेस्ट स्टँड्स फॉर रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. REST is an architectural style, not a protocol. Okay, so SOAP is a protocol, but REST is not a protocol. It's only the architecture style. So there are some advantages of RESTful web services. So in most of the company prefer the REST web service instead of SOAP. So these are some advantages. First one is the fast. RESTful web services are fast because there is no strict specification like SOAP. It consumes less bandwidth and resources. RESTful web services जे आहे त्या as compared to SOAP पेक्षा फास्ट आहेत, कारण की त्या कमी बँडविड्थ यूज करतात आणि कमी रिसोर्सेस. नेक्स्ट वन इज द लँग्वेज अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. हे सगळ्या वेब सर्व्हिसेस या लँग्वेज अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत. आता जर माझं ऍप्लिकेशन एक C# मध्ये आणि दुसरं जावा मध्ये आहे तर ते दोघांमध्येही कम्युनिकेशन थ्रू वेब सर्व्हिस होऊ शकतं. तर त्यामुळेच ते लँग्वेज आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत. नेक्स्ट वन कॅन यूज सोप. रेस्ट वेब सर्व्हिस सोप प्रोटोकॉल यूज करू शकते, पण सोप प्रोटोकॉल रेस्ट वेब सर्व्हिस यूज करू शकत नाही. लास्ट वन परमिट्स डिफरंट डेटा फॉर्मॅट्स. आता सोप मध्ये फक्त जनरली XML फॉर्मॅट सपोर्ट करत होता आणि रेस्ट मध्ये प्लेन टेक्स्ट, HTML, XML, जेसॉन नावाचा एक न्यू फॉर्मॅट आहे, तर तो सुद्धा अवेलेबल आहे. तर डिफरन्स बिटवीन सोप अँड रेस्ट, आता त्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. सोप इज अ प्रोटोकॉल अँड रेस्ट इज अ आर्किटेक्चर स्टाईल. SOAP stands for Simple Object Access Protocol and REST stands for Representational State Transfer. SOAP cannot REST because it's a protocol and REST is the web service and it's a architecture. So it can be used SOAP, but SOAP cannot use the REST. SOAP uses service interface to expose the business logic and REST use URI to expose the business logic. तर जी काय ऍडव्हर्टाइज वगैरे करायचे तर त्यासाठी URI यूज केला जातो बिझनेस एक्सपोज साठी, आणि सोप काय यूज करतो तर इंटरफेसेस यूज करतात. सोप मध्ये जो API आहे तो जावाचा API यूज केला जातो सोप प्रोटोकॉल थ्रू, तो JXWS आहे आणि हा इथं JXRS आहे रेस्ट मध्ये. सोप डिफाइन्स द स्टँडर्ड्स टू बी स्ट्रिक्टली फॉलो. इट्स अ प्रोटोकॉल, सो it strictly follow the standards, and REST does not define too much standards like SOAP. SOAP requires more bandwidth, REST requires less bandwidth. Next one is SOAP defines its own security. आता प्रोटोकॉल आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट येतात, सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं वगैरे. रेस्टफुल वेब सर्व्हिस इनहेरिट्स सिक्युरिटी मेजर्स फ्रॉम द अंडरलाईन ट्रान्सपोर्ट. तर ही रेस्ट हा दुसऱ्यांच्या सिक्युरिटी सर्व्हिसेस यूज करतो. नेक्स्ट, सोप परमिट्स XML डेटा फॉर्मॅट ओनली आणि रेस्ट हे सगळे फॉर्मॅट सपोर्ट करतो लाईक HTML, XML, JSON etc. नेक्स्ट वन इज सोप इज लेस प्रेफर दॅन रेस्ट अँड रेस्ट इज मोर प्रेफर. आता एवढ्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एवढे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणून मोस्टली रेस्ट यूज केलं जातं. आता कुठली वेब सर्व्हिस मध्ये किंवा रिसोर्सेस जनरेट करायच्या आधी त्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स हवेत. फर्स्ट वन, आता रिसोर्सेस काय, तर रिसोर्सेस आपल्याला डेटा कम्युनिकेशन मध्ये जे काय भेटतं, म्हणजे आयदर इमेज असेल किंवा डॉक्युमेंट असेल, प्लेन टेक्स्ट असेल, ऑल आर रिसोर्सेस. A RESTful web service exposes a set of resources that identify the targets of the interaction with clients. Resources are identified URI, which provide the global addressing space to the resources and service discovery. The resources
फर्स्ट आहे रिसोर्स आयडेंटिफिकेशन थ्रू URI. आता रेस्ट मध्ये काय यूज केलं जातं, तर हे सगळे जे काही रिसोर्स आहेत त्यांना ऍक्सेस कसं करायचं, तर थ्रू URI ऍक्सेस केलं जातं. URI जनरेट केलं जातं. URI इज नथिंग बट द हायपरलिंक. युझिंग हायपरलिंक वी कॅन ऍक्सेस द रिसोर्सेस. आता मला माझं क्लायंट मशीन आहे, तर मला सर्व्हरवरची एखादी फाईल मला ऍक्सेस करायची, तर मी काय करणार, त्या URI थ्रू मी ऍक्सेस करणार. ओके. नेक्स्ट वन युनिफॉर्म इंटरफेस. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स रेस्ट मध्ये आपल्याला यूज करता येतात, जसे की पुट. तर वेगवेगळ्या मेथड्स आहेत, पुट, गेट, पोस्ट, डिलीट. तर युझिंग दॅट CRUD ऑपरेशन परफॉर्म करता येतात. म्हणजे त्यामध्ये क्रिएट आहे, रीड आहे, अपडेट आहे, डिलीट आहे. म्हणजे आता सपोज जर नवीन फाईल जर क्रिएट करायची असेल तर पुट आपण यूज करतो. त्यातला डेटा जर हवा असेल तर गेट मेथड आपण यूज करतो. तो पुन्हा आपल्याला सर्व्हरकडे काही इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर पोस्ट, आणि ती फाईल जी आहे क्रिएट केली ती डिलीट करायची असेल तर डिलीट. अशा मेथड्स आपण यूज करतो. नेक्स्ट वन आहे सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह मेसेज. Resources are decoupled from their representation so that their content. आता जो काय मेसेज जाणार किंवा जी काही फाईल आहे तर ती आयदर प्लेन HTML मध्ये असेल, XML मध्ये असेल किंवा PDF, म्हणजे अंडरस्टँड होईल अशा फॉर्मॅट मध्ये असते. त्यातला डेटा आपल्याला इझिली अंडरस्टँड होतो. नेक्स्ट वन इज स्टेटफुल इंटरॅक्शन थ्रू हायपरलिंक्स. आता याच्यामध्ये जरी नेव्हिगेट झालं तरी HTTP प्रोटोकॉल यूज केला जातो. आता HTTP प्रोटोकॉल हा स्टेटलेस प्रोटोकॉल आहे, तर त्यामधल्या ज्या काही म्हणजे जे काही डेटा असेल तर तो वेगवेगळ्या टेक्निक्सने स्टोअर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुकीज असेल, हिडन फॉर्म असेल किंवा क्युरी स्ट्रिंग असेल, अशा वेगवेगळ्या वेजने तो डेटा स्टोअर केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे द कोर आर्किटेक्चरल एलिमेंट्स ऑफ रेस्टफुल सिस्टम. आता दोनच कोर आर्किटेक्चर आहेत रेस्टफुल सिस्टम मध्ये. फर्स्ट वन इज द रिसोर्स and second one is URI. आता त्यामध्ये रिसोर्स म्हणजे काय, तर रिसोर्स ऑलरेडी आपण डिस्कस केलं की रिसोर्स इज एनिथिंग दॅट इज ऍड्रेसेबल ओव्हर द वेब. वेबवर जे काही अवेलेबल आहे, म्हणजे एखादी टेक्स्ट फाईल आहे, एखादी वर्ड फाईल आहे, एखादं प्लेन टेक्स्ट आहे, एखादी इमेज आहे, ऑल आर रिसोर्सेस. And by addressable we mean the resources that can be accessed and transferred between the client and server. हे आपल्याला क्लायंट आणि सर्व्हर मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण यूज करतो. आता आयदर ते टेक्स्ट फाईल आहे, HTML पेज आहे, इमेज आहे किंवा डायनामिक बिझनेस डेटा आहे. आता रेस्टचे रिसोर्सेसचे इथे एक्झाम्पल सांगितले. काही असेल तर दीज आर रिसोर्सेस. सर्च रिझल्ट असेल गुगलवर सर्च केलेला, त्यानंतर टॅक्स रिटर्न डॉक्युमेंट असेल किंवा टेम्परेचर असेल, काही इन्फॉर्मेशन जी आपण स्टोअर करून ठेवले, दॅट इज नथिंग बट द रिसोर्सेस. आता रिसोर्सेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. फर्स्ट आहे अवेलेबिलिटी. आता अवेलेबिलिटी रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी दॅट सर्व्हिस इज अवेलेबल. लार्जर व्हॅल्यूज रिप्रेझेंट दॅट द सर्व्हिस इज ऑलवेज रेडी टू यूज, while the smaller values. आता याच्यामध्ये अवेलेबिलिटी म्हणजे रिसोर्सेस प्रॉपरली आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे. ज्यावेळी त्याची प्रोबॅबिलिटी ही मॅक्सिमम असते, दॅट मीन्स वी कॅन यूज द सर्व्हिसेस. आणि त्याची व्हॅल्यू जर प्रोबॅबिलिटी जर कमी असेल तर ऑब्विसली आपल्याला ती वेब सर्व्हिस अवेलेबल होणं डिफिकल्ट आहे. ओके. आणि त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे TTR, दॅट इज टाइम टू रिपेअर. आता एखाद्या वेळी काय होतं, वेब सर्व्हिसेस असतात त्या यूज केल्यानंतर थोड्या दिवसामध्ये फेल होतात, तर त्यासाठी आपल्याला तो टाइम टू रिपेअर तो पण कन्सिडर केला पाहिजे. मग त्याच्यावरनं आपल्याला अवेलेबिलिटी कळते. जर टाइम टू रिपेअर मध्ये असेल तर ती वेब सर्व्हिस आपल्याला अवेलेबल नाहीये. नेक्स्ट वन ऍक्सेसिबिलिटी. आता ऍक्सेसिबिलिटी म्हणजे अवेलेबल तर आहे पण तुम्हाला ऍक्सेस करता येत नाहीये, ती त्यातला डेटा तुम्हाला गेट करता येत नाहीये किंवा तो तुम्ही कंझ्युम करू शकत नाहीये. तर मग ऍक्सेसिबिलिटीचा उपयोग काय? Accessibility is the quality of aspect that service we present the degree is capable of web service serving a web service request. It may be expressed as a probability measure denoting the success rate or chance of successful service installation at point in time. म्हणजे accessibility म्हणजे ज्यावेळी तुम्हाला हवी त्यावेळी ती सर्व्हिस तुम्हाला अवेलेबल पण पाहिजे आणि तुम्ही ऍक्सेस पण करू शकला पाहिजे. नेक्स्ट वन आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी मीन्स इज द क्वालिटी ऑफ एस्पेक्ट्स ऑफ हाऊ द वेब सर्व्हिस मेंटेन्स द करेक्टनेस. आता जी काही वेब सर्व्हिस आहे तो जो काही डेटा घेऊन येतोय किंवा आपल्याला प्रोव्हाइड केला जातोय डेटा, तर तो करेक्ट पाहिजे. करेक्टनेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता फॉर एक्झाम्पल मला
खेडचं टेम्परेचर हवंय, तर ते टेम्परेचर मला जे करेक्ट टेम्परेचर आहे तेच हवं. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये रिझल्ट मध्ये कमी जास्तपणा चालेल, पण खूपच डिफरन्स असं नको. म्हणजे ते रिलायबल रिझल्ट पाहिजे त्याचा. नेक्स्ट वन इज परफॉर्मन्स. परफॉर्मन्स म्हणजे आता बघा वेब सर्व्हिस आपण बघा फर्स्ट लेक्चरला फ्लाईट बुकिंगचं एक्झाम्पल बघितलेलं. आता त्याच्यामध्ये आपण फ्लाईट बुक केली, तुझं सोर्स आणि डेस्टिनेशन टाकलं, त्यानंतर डेट टाकली आणि किती पॅसेंजर आहे ती इन्फॉर्मेशन आपण सेंड केली. त्यानंतर इमिजिएटली फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला डेटा येतो की कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसचे कुठले कुठले फ्लाईट अवेलेबल आहेत. म्हणजे इंडिगोच्या किती आहेत, त्यानंतर बाकी कुठल्या ह्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांच्या कुठल्या कुठल्या फ्लाईट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये किती जागा अवेलेबल आहेत, त्याचं प्राइस काय, ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इन्फॉर्मेशन येते. म्हणजे असा परफॉर्मन्स पाहिजे. जर मग परफॉर्मन्स स्लो असेल तर तुमची वेब सर्व्हिस कोण यूज करणार. नेक्स्ट वन इज रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे जी काही रिझल्ट येईल म्हणजे वेब सर्व्हिस कडून, तर तो रिलायबल पाहिजे. तो कुठं पुन्हा चेक करायला नको की हा करेक्ट रिझल्ट आहे की नाही. जो काही वेब सर्व्हिस थ्रू जो काही रिझल्ट येतोय त्यामध्ये फेल्युअर नको. Next one is regularity. Regularity is the quality of aspects of the web service in conforms with the rules. आणि जी काही वेब सर्व्हिस आहे ती रूल्स आणि लॉ कंप्लायन्स स्टँडर्ड्स यांना फॉलो करणारी पाहिजे. नेक्स्ट वन इज सिक्युरिटी. आणि वेब सर्व्हिस जी आहे त्यांनी कॉन्फिडेन्शियलिटी, नॉन रेप्युटेशन, ऑथेंटिकेशन हे सगळं म्हणजे सिक्युरिटी थोडक्यात त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे. जो काही डेटा आहे तो डेटा कुठेही हॅक होता कामा नये, जो सर्व्हर पासून क्लायंट कडे येतोय तो. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहे URI. URI इज नथिंग बट द हायपरलिंक, जे आपण रिसोर्सेस ऍक्सेस करण्यासाठी यूज करतो. आता त्या हायपरलिंक मध्ये बघा द क्लायंट युजेस द URI टू लोकेट द रिसोर्सेस. तर रिसोर्स कुठे आहे आणि आपण तो ऍक्सेस कसा करणार त्यासाठी हा आपण URI क्रिएट करतो. नेक्स्ट बघा रेस्टफुल सिस्टीम हे CRUD ऑपरेशन परफॉर्म करतं. आता क्रिएट करण्यासाठी पोस्ट किंवा पुट मेथड यूज केली जाते HTTP ची. रीड करण्यासाठी गेट मेथड यूज केली जाते. अपडेट करण्यासाठी पुट आणि पॅच मेथड यूज केली जाते आणि डिलीट करण्यासाठी डिलीट मेथड यूज केली जाते. आता त्यातली बघा गेट मेथड बघूया आपण. गेट मेथड मध्ये काय होतं तर आपण बघा लास्ट टाइम पण त्याचं एक्झाम्पल आपण यूज केलेलं HTTP ची मेथड आहे ही गेट. तर सर्व्हरकडून डेटा गेट करण्यासाठी आपण ही यूज करतो. जो काही आता समजा रिसोर्सेस आहे, एखादी फाईल आहे, त्यातला डेटा आपल्याला हवा आहे, तर ती ऍक्सेस करण्यासाठी आपण गेट मेथड यूज करतो. आता बघा हा तर सिंटॅक्स इथं बेटर आपल्याला समजेल. आता इथं क्लायंट आणि सर्व्हर आहे. आता क्लायंट कडून रिक्वेस्ट जाते सर्व्हरला इन द फॉर्म ऑफ HTTP. आता इथं मेथड नेम आहे, इथं जी फाईल ऍक्सेस करायची आहे त्याचा URI आहे, इथं HTTP आणि त्याचा व्हर्जन जे आहे ते आहे. इथं होस्ट म्हणजे जो ज्यानं रिक्वेस्ट सेंड केली त्याची URL आहे म्हणजे वेबसाईटची URL आहे. त्यानंतर युजर एजंट कुठलं जावाचं व्हर्जन यूज केलंय ते आहे. आणि कंटेंट टाईप आहे टेक्स्ट/प्लेन मध्ये. आणि ऍक्सेप्ट म्हणजे जे काही त्यांच्याकडून रिस्पॉन्स येईल तो कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, JSON फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग हा ज्यावेळी रिक्वेस्ट वेब सर्व्हर कडे पोहोचेल त्यावेळी तो प्रोसेस करेल आणि रिस्पॉन्स करेल. रिस्पॉन्स करताना बघा कशा फॉर्मॅट मध्ये येतो HTTP, त्याचं व्हर्जन 1.1 200 हे काय स्टेटस आहे, हे काय स्टेटस आहे म्हणजे सक्सेसफुली त्यांना मेसेज पोहोचला. हा जो काय आहे जे वेब क्लायंटने रिक्वेस्ट केली तो सक्सेसफुली पोहोचला आणि त्याच्यावर प्रोसेसिंग चालू आहे. आणि हे जे काय कंटेंट टाईप आहे तो कुठल्या ह्याच्यामध्ये येणार आहे, JSON फॉर्मॅट मध्ये येणार आहे. त्याची लेंथ 80 आहे. आणि त्यामध्ये बघा डेटा कुठला कुठला पाठवलाय, डिपार्टमेंट ID, डिपार्टमेंट नेम IT आणि मॅनेजर कुठला जॉन चेन. तर हा डेटा वेब सर्व्हर कडून आलेला आहे. हा JSONचा फॉर्मॅट आहे की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये. ही की आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. ओके. नेक्स्ट आहे पोस्ट मेथड. पोस्ट मेथड कशासाठी तर आपल्या इथून काही डेटा सेंड करायचा असेल तर पोस्ट मेथड यूज केली जाते. आता याच्यामध्ये बघा क्लायंट आणि सर्व्हर आहे. ही क्लायंट कडून रिक्वेस्ट घेतली आणि वेब सर्व्हर कडून रिस्पॉन्स आलाय. आता बघा पोस्ट आणि हा रिसोर्सेसचा म्हणजे जी फाईल आपण सेंड करतोय
त्याचा रिसोर्स URI रिसोर्सेस डिपार्टमेंट्स आणि हे HTTPचं वर्जन आहे 1.1. हा होस्ट ची वेबसाईट आहे. युजर एजंट जावाचं वर्जन कुठलं यूज केलं ते कंटेंट टाईप आणि ऍक्सेप्ट कुठल्या JSON फॉर्मॅट मध्ये आणि हा डेटा सेंड केलाय कुणाला सर्व्हरला क्लायंट कडून आणि त्याचा रिस्पॉन्स बघा कसा आला HTTP/1.1 दिस इज द वर्जन 201 हा स्टेटस आहे क्रिएटेड आणि लोकेशन कुठलं आहे हे लोकेशन आहे ओके आणि कंटेंट लेंथ 0 तर त्यांना ज्यावेळी फाईल मिळेल त्यावेळी त्यांच्याकडून हा रिस्पॉन्स गेलेला आहे ओके आणि या पर्टिक्युलर लोकेशनला ही फाईल सेव्ह केलेली आहे. नेक्स्ट वन पुट आपण जनरली अपडेट करण्यासाठी यूज केलं जातं रिसोर्सेस अपडेट करण्यासाठी त्यासाठी बघा हा डिपार्टमेंट ID हा डेटा मला फक्त अपडेट करायचा आहे मग तो क्लायंट कडून रिक्वेस्ट जाते बघा हा डेटा त्यांना पाठवायचा आहे त्यानंतर हा तर सगळं आपण सांगितलं पुट मेथड आहे हा URI आहे हे HTTPचं वर्जन होस्ट कोण आहे तो त्याची वेबसाईट हे कंटेंट टाईप कशामध्ये आणि ऍक्सेप्ट फॉर्मॅटेड कशामध्ये ते सेंड केलं पण आता हे वेब सर्व्हर्सला हा डेटा अवेलेबलच झाला नाही म्हणून त्याकडून रिस्पॉन्स आला नो कंटेंट आणि हा तो स्टेटस नंबर आहे 204. नेक्स्ट वन डिलीट मेथड डिलीट करण्यासाठी यूज केला जातो एखादा रिसोर्स डिलीट करायचा आहे तर आता बघा याच्याकडून रिक्वेस्ट गेली की हा डेटा वेब सर्व्हर वरून डिलीट करा तर मग डिलीट आणि त्याची URI दिली आणि HTTP वर्जन दिलं होस्ट आणि युजर एजंट आता आपण सांगितलंच आणि कंटेंट टाईप आणि ऍक्सेप्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांना हवंय ते मग ते डिलीट केल्यानंतर रिस्पॉन्स पाठवला 204 नो कंटेंट ओके तर हे CRUD ऑपरेशन आहे ह्याचं प्रॅक्टिकल पण आपल्याला होणार आहे क्रिएट रीड अपडेट आणि डिलीट हे चारही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार आहे. नेक्स्ट आहे जावा फ्रेमवर्क्स आता रेस्टफुल वेब सर्व्हिस साठी वेगवेगळे जावाचे आपण फ्रेमवर्क्स यूज करू शकतो युजिंग दॅट वी कॅन क्रिएट द रेस्टफुल वेब सर्व्हिसेस त्यातला फर्स्ट आहे जर्सी रेस्टफुल वेब सर्व्हिसेस फ्रेमवर्क दिस फ्रेमवर्क इज ओपन सोर्स framework for developing RESTful web services in Java. It serves Java RS हा API. It provides the API that extends the Java RS. आता हा RESTful web service क्रिएट करण्यासाठी जर्सी एक आपण फ्रेमवर्क यूज करतो आणि तो काय करतो आपल्याला Java RS हा API आपल्याला प्रेफर करतो युजिंग दॅट वी कॅन क्रिएट द RESTful web service. अजून एक आहे Apache CXF तर हा दोन्ही आपल्याला प्रोव्हाइड करतो API JXWS आणि JXRS दोन्हीला सपोर्ट करतो. नेक्स्ट वन आहे रेस्ट इझी हे पण एक फ्रेमवर्क आहे इट्स ओपन सोर्स सगळे ओपन सोर्सेस आहेत आणि हा डेव्हलप केलाय जे बॉसनी त्यांनी काय केलंय तर पोर्टेबल हा टॉमकॅटला सपोर्ट करतो. नेक्स्ट वन आहे रेस्टलेट हा जनरली मोबाईल ऍप्लिकेशन साठी यूज केला जातो मोबाईल प्लॅटफॉर्म साठी. आता नेक्स्ट आहे आता आपण जेसॉन मेसेज फॉर्मॅट बघणार आहे. आता जेसॉन मेसेज फॉर्मॅट आतापर्यंत आपण XML यूज केलं XML मध्ये आपण कसे टॅग क्रिएट केले तर त्याच पद्धतीने जेसॉन फॉर्मॅट मध्ये की आणि व्हॅल्यूज पेअर होतात. आता समजा जर मला बुकचा डेटा स्टोअर करायचा आहे तर त्यामध्ये कसं येणार बुक ID नेम त्याची प्राइस आणि ऑथर असा डेटा आहे तो डेटा स्टोअर केला तर तो डेटा की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये आपल्याला स्टोअर करायचा तर कसं येणार पहिला बुक ID कोलन त्यापुढे ID नेम कॉमा त्यानंतर बुक नेम त्या बुकचं नेम जे असेल ते पुन्हा कॉमा ऑथर नेम त्यानंतर त्या ऑथरचं नेम कॉमा आणि प्राइस काय असेल ती. तर बघा हे एक्झाम्पल दिले बघा डिपार्टमेंट ID 10 डिपार्टमेंट नेम CS आणि मॅनेजर ABC. तर हे बघा की झाली की आणि त्यापुढे व्हॅल्यू जी असाइन केली ती आणि इट सेपरेटेड बाय युजिंग कॉमा. आता हे काय हा फर्स्ट टाइप आहे अनऑर्डर कलेक्शन आहे. ओके आता ह्याच्यामध्ये बघा डेटा हा आहे हा इंटिजर फॉर्मॅट मध्ये हा स्ट्रिंग मध्ये आणि हा पण स्ट्रिंग मध्ये आणि हा दुसरा आहे ऑर्डर कलेक्शन तर त्याच्यामध्ये ॲरे फॉर्मॅट मध्ये पाठवला जातो आणि त्यामध्ये इन्स्टेड ऑफ युझिंग कर्ली ब्रॅकेट्स जो डेटा ॲरे मध्ये आपल्याला पाठवायचा आहे इट्स ऑर्डर कलेक्शन तर तो आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पाठवतो. आता बघा इथे एक्झाम्पल आता इथं कर्ली ब्रॅकेट यूज केला जो डेटा आपल्याला ऑर्डर डेटा पाठवायचा आहे तर तो आपण या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हणजे फर्स्ट नेम जॉन लास्ट नेम चेन फर्स्ट नेम अमे
अमेया, लास्ट नेम जॉब. तर हा सगळा आपल्याला डेटा पाठवायचा आहे, तर आपण तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इन द फॉर्म ऑफ इंडेक्स पाठवू शकतो. ठीक आहे. लोकेशन त्यांचं काय आहे, डिपार्टमेंट काय आहे. आता डेटा टाइप्स कुठले कुठले अवेलेबल आहे जेसॉन मध्ये, नंबर आहे, त्यांचं स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, ॲरे आहे आणि ऑब्जेक्ट आहे. हे नल एवढे डेटा टाइप आपण यूज करतो. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोसेसिंग जेसॉन डेटा. जो काही जेसॉन डेटा आहे तो आपल्याला प्रोसेस कसा करायचा, म्हणजे जो डेटा आलाय तो रीड कसा करायचा, ब्राउझर रीड कसा करेल आणि राईट कसा करेल. तर त्यासाठी two ways आहेत. फर्स्ट वन इज द ऑब्जेक्ट मॉडेल अँड सेकंड वन इज द स्ट्रीमिंग मॉडेल. ऑब्जेक्ट मॉडेल मध्ये पूर्ण जेसॉन डेटा जो आहे तो मेमरी थ्रू काय केला तो रीड केला जातो आणि इन द फॉर्म ऑफ ट्रीच्या फॉर्मॅट मध्ये तो रीड केला जातो. आता ट्री फॉर्मॅट मध्ये ट्रॅव्हर्स, अनालिस और मॉडिफाय हे ऑप्शन्स आहेत. त्या थ्रू काय केलं जातं, डेटा रीड आणि राईट केला जातो. आणि यावेळी म्हणजे सगळाच डेटा ऍट अ टाइम काय केला जातो, रीड आणि राईट केला जातो. नेक्स्ट आहे स्ट्रीमिंग. स्ट्रीमिंग मध्ये काय होतं, वन इलेमेंट ऍट अ टाइम रीड किंवा राईट केलं जातं. ही सेकंड वे आहे. आता बघा ऑब्जेक्ट मॉडेल एपीआय, त्याच्यामध्ये कुठले कुठले क्लास यूज केले जातात. पहिला आहे जेसॉन क्लास, javax.json.json. तर हा काय मेन क्लास आहे. त्यानंतर दुसरा आहे जेसॉन डॉट रीडर, तो रीड करण्यासाठी आहे. जेसॉन डॉट रायटर राईट करण्यासाठी आहे. ऑब्जेक्ट बिल्डर हा ऑब्जेक्ट जनरेट करण्यासाठी आहे. नेक्स्ट ॲरे बिल्डर, ॲरे जर आपल्याला यूज करायचं असेल तर ॲरे बिल्डर. आणि जेसॉन व्हॅल्यू, यामध्ये वेगवेगळे डेटा टाइप्स आपल्याला यूज करता येतात. स्ट्रीमिंग मध्ये बघा हे तीन आपल्याला क्लासेस यूज करता येतात. त्यामध्ये जेसॉन पार्सर आहे, जेसॉन कोर आहे, जॅक्सन कोर आहे सॉरी, आणि जॅक्सन डॉट कोर, आणि लास्ट वन जेसॉन डॉट फॅक्टरी. आता हा फर्स्ट आहे तो काय रीड करण्यासाठी यूज केला जातो, हा राईट करण्यासाठी, आणि हा मेन क्लास आहे. नेक्स्ट वन जॅक्सन एपीआय फॉर प्रोसेसिंग जेसॉन. आता हा अजून एक वे आहे, त्याच्या थ्रू आपण जेसॉन डेटा प्रोसेस करू शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा काय काय आपल्याला त्याचे पॉप्युलर फॉर्मॅट्स आहेत बघा. अपॅची ॲव्ह्यू, त्यानंतर कन्साइज बायनरी ऑब्जेक्ट रिप्रेझेंटेशन, स्माइली, XML, CSV आणि YML. हे सगळे फॉर्मॅट त्यामध्ये काय होऊ शकतात, रीड आणि प्रोसेस करता येतात. आता जेसॉन प्रोव्हाइड द फॉलोइंग. आता त्यासाठी तीन मेथड्स प्रोव्हाइड केल्या आहेत. पहिले आहे ट्री, सेकंड आहे डेटा बाइंडिंग, आणि थर्ड वन आहे स्ट्रीमिंग मेथड. आता त्यामध्ये बघा ट्री मॉडेल मध्ये हे दोन क्लासेस यूज केले जातात. पहिला जो काही क्लास आहे ऑब्जेक्ट मॅपर, तर तो कशासाठी यूज केला जातो, जावा ऑब्जेक्ट कन्वर्ट करण्यासाठी, कशामध्ये जेसॉनच्या फॉर्मॅट मध्ये. आणि सेकंड जो आहे तो अपोजिट, म्हणजे यामध्ये काय केलं जातं, जेसॉनचं कन्वर्जन जावा ऑब्जेक्ट्स मध्ये केलं जातं. नेक्स्ट वे आहे डेटा बाइंडिंग. तर डेटा बाइंडिंग मध्ये जॅक्सन डेटा बाइंडिंग इज यूज टू कन्वर्ट जेसॉन रिप्रेझेंटेशन अँड फॉर्म द प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये काय केलं जातं, जेसॉनचं जे काही टेक्स्ट आहे ते कन्वर्ट केलं जातं प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट मध्ये. With this API, you can either generate the generic collection of the classes or the more specific Java objects, such as the employee object represents JSON data. तर यामध्ये काय होतं, तर क्लास आणि ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये डेटा क्रिएट होतो. त्यासाठी दोन व्हेरियंट यूज केले जातात. सिंपल जॅक्सन डेटा बाइंडिंग विथ जनरिक ऑब्जेक्ट. तर यामध्ये इट डील्स विथ द हायली डायनामिक, हे डायनामिक साठी, आणि दुसरा जो आहे तो स्टॅटिक पार्ट साठी. डील विथ द deal with the highly dynamic JSON content where you may not able to map the data specific Java object as the structure of the data gets dynamic. आता डायनामिक म्हणजे जेसॉन मधला जो काही डेटा आहे तो डायनामिकली चेंज होत असतो, तर त्यावेळी आपण हा फॉर्मॅट यूज करतो. आणि दुसरा आहे फुल जॅक्सन डेटा बाइंडिंग विथ स्पेसिफिक ऑब्जेक्ट, इट विल बी स्ट्रक्चर और यू कॅन डायरेक्टली मॅप द कंटेंट. आता याच्यामध्ये हा स्ट्रक्चर डेटा आहे आणि तो आपण डायरेक्टली मॅप करू शकतो. आता इथे त्याचं एक्झाम्पल दिले बघा.
ह्याचं पहिल्याचं एक्झाम्पल ऑब्जेक्ट मॅपर इज इक्वल टू हा ऑब्जेक्ट मॅपरचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला. आणि सेकंड वे मध्ये पण आपण ऑब्जेक्ट मॅपरचाच ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि हा डेटा आपण ऑब्जेक्ट मॅपर थ्रू रीड करतो. म्हणजे ऑब्जेक्ट मॅपरची आपण इथं रीड व्हॅल्यू मेथड यूज केली आणि त्यामध्ये फाईल पास केली जी आपल्याला रीड करायची. आता त्यामध्ये क्लासेस स्ट्रीमिंग मध्ये आता लास्ट वे स्ट्रीमिंग मध्ये कुठले कुठले क्लासेस हे 3 क्लासेस यूज केले जातात. पहिला जेसॉन डॉट पार्सर त्यामध्ये रीड करण्यासाठी यूज केलं जातं, राईट करण्यासाठी जॅक्सन डॉट कोर राईट करण्यासाठी, आणि लास्ट वन मेन क्लास जो आहे मेन फॅक्टरी क्लास तो हा आहे. आता नेक्स्ट आहे स्ट्रीमिंग मेथड जी काही जनरेट होती त्याचं एक्झाम्पल दिले बघा इथे. आउटपुट स्ट्रीम इज इक्वल टू न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम, आणि इथं ती जेसॉन फाईल आपण पास करायची आणि त्यानंतर जेसॉन जनरेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि त्यामध्ये आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट पास करायचा आणि त्याचा जे काही एन्कोडिंग जे हवं आहे ते UTF-8 फॉर्मॅट मध्ये ते आपण पास केलं. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये जो काही डेटा ऍड करायचा त्यासाठी राईट आपण मेथड यूज केली आणि हा डेटा त्यामध्ये राईट केला बघा. पहिला एम्प्लॉय आयडी, त्यानंतर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, आणि नंतर एंड केला ऑब्जेक्ट आणि ॲरे एंड केला. नेक्स्ट आहे जीसॉन API प्रोसेसिंग जेसॉन. आता हा एक अजून एक वे आहे की युजिंग दॅट वी कॅन प्रोसेस द जेसॉन डेटा. आता त्यासाठी पण हे क्लास यूज केले बघा. com.google.json.json बिल्डर हा मेन क्लास आहे. नेक्स्ट आहे json.json हा कसा नाही हा मेन क्लास आहे, सॉरी दिस इज द मेन क्लास. हा काय दिस क्लास इज युजफुल व्हेन यू नीड टू कन्स्ट्रक्ट अ JSON इन्स्टन्स. JSONचा इन्स्टन्स ज्यावेळी आपल्याला क्रिएट करायचा आहे तर आपण JSON बिल्डर क्लास यूज करतो. नंतर हा मेन क्लास आहे आणि हा this class is used to getting the generic type of the class. The resulting type can be used to serialize. हा generic type साठी आपण यूज केला जातो. म्हणजे जो काही डेटा आहे तो generic फॉर्मॅट मध्ये आपल्याला भेटतो. नेक्स्ट वन आहे प्रोसेसिंग जेसॉन विथ JSON स्ट्रीमिंग API. अजून एक वे आहे त्यामध्ये हे 2 क्लासेस यूज केले जातात. com.google.json.stream JSON रीडर ही रीड करण्यासाठी आणि ही राईट करण्यासाठी. हा स्ट्रीमिंग वे आहे, स्ट्रीमिंग मेथड JSONची. तर अशा वेगवेगळ्या प्रोसेसिंग आहेत जेसॉनची डेटा प्रोसेसिंग करायच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण बघितल्या. त्यानंतर आपल्याला आर्किटेक्चर एक महत्वाचं आहे आणि पहिलं आपण जे बघितलं तर रेस्टचे इंट्रोडक्शन हे यामध्ये इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. ओके, इथं आपण स्टॉप करू सेशन. थँक्यू व्हेरी मच.